नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहाच्या सध्या TRPच्या दृष्टिकोनातून अनेक बदल करण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यात वाहिनीने एकूण 4 नव्या मालिकांची घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. यापैकी वचन दिले तू मला आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या दोन्ही मालिका ऑन एअर झाल्या आहेत. तर तुझ्या सोबतीने ही मालिका 19 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते. या 3 मालिकांची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता स्टार प्रवाहाने सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टार प्रवाहावर आणखीन एक मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचं नाव आहे बाई तुझा आशीर्वाद. या सिरियलची लहानशी झलक टीमने प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर शेअर केली. या प्रोमोमध्ये पिवळ्या रंगाची हिरवी काठ असलेली सुंदर नऊवारी साडी नेसून एक महिला गृहप्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा नवरा देखील तिच्या साथीला असतो, पण घरात एंट्री घेतल्यावर तिला सर्वत्र पसारा, पंख्याला अडकलेला टॉवेल, अस्तव्यस्त किचन, लिव्हिंग रूम असं सगळं पाहायला मिळतं. यानंतर या नायिकेचा काहीसा भ्रमनिरास होतो, पण ती गृहप्रवेश केल्यावर लगेच कमरेला पदर खोचून उभी राहते आणि घराची सूत्र आपल्या ताब्यात घेते. आता यात तिला कसं आणि कधी यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रोमोच्या बॅकग्राऊंडला मालिकेचा नायक म्हणतो, आमचं घर सुंदर आणि मायेने भरलं आहे. आमच्यासाठी आमचं घर मंदिर आहे. आमच्या 4ही भावंडाच्या म्हणजेच आपल्या घरात तुझं स्वागत आहे. घराला घरपण हे बाईमुळंच येतं, त्यामुळे येते तुमच्यासोबत तिची गोष्ट बाई तुझा आशीर्वाद. हा प्रोमो पाहून प्रेक्षक नवीन काहीतरी पाहायला मिळणार म्हणून प्रचंड आनंदी झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांकडून हा प्रोमो पाहून आणि मालिकेचं एकंदर कथानक पाहता नेटकऱ्यांना एक मराठी चित्रपट आठवला आहे, ज्याचं नाव आहे आम्ही सातपुते. तशा कमेंट्सही यावरती आल्या आहेत. सहकुटुंब सहपरिवार सारखी मालिका वाटते. आम्ही सातपुते सिनेमा आठवला. आवाज वेगळाच वाटतोय, नक्की कोण असेल? लक्ष्मीच्या पावलांनी मधली ईशा लीड असेल ना? हिरोईन ईशा केसकर आहे असं वाटतंय, कारण ईशा केसकरने नवीन मालिका येणार आहे ना. नवीन अभिनेत्री पाहिजे आता तरी सायली संजीवला घ्या. सत्ते पे सत्ता, आम्ही सातपुतेचं सारखं कथानक वाटतंय. सातपुते चित्रपट, अशा प्रतिक्रिया या प्रोमोवरती आल्या आहेत. दरम्यान स्टार प्रवाहाने अद्याप या मालिकेत कोण कोण झळकणार याबद्दल कोणतीच घोषणा केली नाही.